बीजेपी सरकारचं करायचं काय? भारतीय जनता पार्टीचं करायचं काय? या बीजेपी सरकारचं करायचं काय? 7,000 कोटीची कर वसुली, 7,000 कोटीची वसुली, छोट्या घरांची कर माफ, छोट्या घरांची कर माफ. काम सदैव चालू असतं आणि सर्वसामान्य समाजाला त्यांचा हक्क मिळावा म्हणूनच आमचं आंदोलन अतिशय महत्वाची गोष्ट काम करत आहे. अरे करवाढ करणाऱ्या सरकारचं करायचं काय? 10% करवाढ करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारचं करायचं काय? ट्रिपल इंजिन सरकारचं करायचं काय? छोट्या घरांना कर माफी, छोट्या घरांना कर माफी, कोटी वसूल करा, 7,000 कोटी वसूल करा. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर आहोत आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही आंदोलन काय सांगाल? आम आदमी पार्टी राजकीय होता. या गेल्या काळामध्ये 8 वर्ष इथे कोणी लोकांची रिप्रेझेंटेटिव्ह होते. आता प्रशासनाने काय केलंय, जवळपास 10% करवाढ जाहीर केलेली आहे. म्हणजे स्थायी समिती समोर हा प्रस्ताव आलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणजे या प्रशासनाकडे 7,000 कोटी येणं वसूल होणं बाकी आहे. म्हणजे मोठ्या करदात्यांकडनं ही वसुली करत नाहीये आणि असं असताना सामान्य माणूस जो पैसा वेळेवर भरतो, वेळेवर टॅक्स भरतो, त्याच्यावरती याचा उदरनिर्वाहाचा जो विचार आहे की 10% करवाढ तेवढ्यासाठी आहे. त्याच्यातनं त्यांना 250 कोटी जमा करायचे. आमचा विरोध याला आहे की तुम्ही 7,000 कोटी जमा करत नाही लोकांकडचे आणि 250 कोटींच्या सामान्य माणसावरती तुम्ही कर लादताय. आमचा याला विरोध आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान भाजपने आश्वासन काय दिलं की 500 स्क्वेअर फुटापर्यंत घरांना माफी देऊ. मग आता ते करायला पाहिजे ना. म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत जी छोटे छोटे घर मालक आहेत त्यांना मिळकत करामध्ये पूर्ण माफी द्यायला पाहिजे. आश्वासन पाळलं पाहिजे. नियम ती वाटे म्हणून आम्ही स्थायी समिती आयुक्त यांच्या समोर आज निवेदन देणार आहोत. आम्ही आंदोलन त्यासाठी करतोय की हे 7,000 कोटी मंजूर करा. सामान्य माणसाच्या डोक्यावरती याचं ओझं राहू नका. याचं कारण असं की स्थायी समितीला हा प्रस्ताव जो आहे 20 तारखेच्या आत यांना हा अंदाजपत्रकानुसारचा जो प्रस्ताव आहे सगळा हा मान्य करायला लागतो. याच्यामध्ये कायदेशीर अट आहे. त्यामुळे यांना येत्या 10 दिवसामध्ये हे जे काही स्थायी समिती समोर प्रस्ताव आलेला आहे 10% करवाढीचा हा मांडायला लागेल आणि पास करायला लागेल. आम्ही त्याला विरोध करतोय म्हणून आम्ही आता आंदोलन यावेळेस करतो. आता पुढचं पाऊल म्हणजे आम्ही बीजेपीचे सत्ताधारी आता होणार आहेत त्यांना खुर्च्या खाली करायला जाऊ आणि त्यांच्या जीबीमध्ये येऊन गोंधळ घालू. याचं कारण जे आश्वासन दिलंय ते पाळायला पाहिजे. संकल्प म्हणत असेल तर काम करून दाखवा. यांचा प्रयोग काय आहे की आश्वासन द्यायची. आतापर्यंत आपण पाहिलं की आश्वासन द्यायची पाळायची नाही. हे बीजेपी सरकारचं धोरण आहे. यावेळेस पुढे तर हे सोडणार नाहीत. यांना हे करायला लावतील आणि त्यामुळे आम्ही पण मागणी लावून करतो की 500 स्क्वेअर फुटापर्यंत सर्वांना करमाफी मिळालीच पाहिजे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते होते. त्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन चालूच राहील असे तरी सांगितलं. अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा पुणे.